संधी आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. मला नाही बघवत आहे तुम्ही माझ्या नवऱ्याबरोबर जे करताय. तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती हो. माझं घर तुमच्याकडे गहाण ठेवले. मल्हारचे बाबा त्याला सपोर्ट करत नाही. आमच्या घरचे मल्हारवर नाराज आहेत. आमच्या घरात रोज भांडणं वाद होत आहेत रोज. ही एक संधी होती हे सगळं सुधारायची, ती पण तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेतली. आम्ही आता करायचं तरी काय करायचंय मॅम? आमच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नाहीये, कुठलाच. प्लीज प्लीज मॅम, माझ्या नवऱ्यासाठी तरी तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा प्लीज. नो वे. आता तर ॲग्रीमेंट साईन करून मी तुमच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा करणार आहे. तुझ्या नवऱ्याला नवीन सलॉनच्या नियमात आता कसं अडकवते ते तू बघच. आजी, आजी, वैशे तू हा काय करतेस? आजी दरवाजा उघडा. आईने दरवाजा लावलाय. मला नाही माहिती का लावलाय, पण तुम्ही प्लीज प्लीज कडी उघडा दरवाजाची. अगं नुसती कडी नाही, कुलूप घातलंय. हे लावलं असेल कुलूप घातलंय. आजी आजी तुम्ही ताबडतोब ना कोकोला फोन करा आणि जे काही घडलंय ते सगळं सांगा. हे बघा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी जर का सया केला ना आजी सगळी वाट लागेल. हा हा सांगते. बाय द वे, आपण जुनं कॉन्ट्रॅक्ट रद्द करून आपण नवीन कॉन्ट्रॅक्ट बनवतोय. एम आय राईट? येस ऑफकोर्स. आता नवीन नियमांमध्ये तुझ्या नवऱ्याचे मी कसे हाल करते ना ते बघत राहा. एनिवे, लेट्स साइन दिस अँड गेट इट डन. व्हॉट से? या श्योर. ए गोप्या, मला कोको मॅडमचा ना फोन याच्यामध्ये फीड करून दे. कोको मॅमचा नंबर कशाला पाहिजे तुम्हाला? वयस्कर माणसाला जास्तीचे प्रश्न विचारू नयेत. दे म्हटलं की द्यायचं. तुझ्याकडे कोको मॅडमचा नंबर मागतीये, माधुरी दीक्षितचा नाही. दे गाप. आजी, मी तर तुम्हाला ना माधुरी दीक्षितचा पण नंबर मिळवून देईन, पण तो कशासाठी हवाय ना ते आधी सांगायला हवं. मला ना नख रंगवायचे, मेकअप करायचे, थोबाडाला म्हणा पावडर लावायचे, हातपाय रंगवायचे. आता देतोस का? 10 मिनिटं गेली. हा देतो. हा घ्या. बरोबर दिलास ना नंबर? हा कोको मॅडमचा. जा. प्लीज का. काय मग? आता तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्या चपलेखाली असणार. माझा पाय सतत तुमच्या डोक्यावर असणार. इतका डोक्यावर असणार की डोकं वर काढायचा विचार सुद्धा करणार नाही. एग्रीमेंट प्लीज. हियर आर दी एग्रीमेंट. देवा, जे योग्य आहे तेच घडू देत. सगळं चांगलं होऊ दे. बाई, सही करू नको, सही करू नको, सही करू नको.
फोन उचल. अगं तुझंच काम आहे, फोन उचल. मिस्टर मल्हार आणि मिसेस मीरा, तुमची इनिंग आता संपली. मॅम प्लीज, मॅम प्लीज सही करू नका मॅम. मी रिक्वेस्ट करते, प्लीज असं करू नका. एकदा माझं ऐका मॅम. मी तेव्हा कुणाचा जीव चाललाय मगाचपासून? हॅलो, तुमच्या समोर कुठला पण कागद आला ना त्याच्यावर सही करू नका. मला तिने तुम्हाला सांगायला सांगितले, तीच येणार होती सांगायला, पण तिला ना खोलीमध्ये अडकून ठेवले, कुलूप लावलंय बाहेरनं. म्हणून मी तुम्हाला सांगतेय, कुठल्याही कागदावर सही करू नका. व्हॉट? कोण बोलताय? अहो मी मल्हारची आजी बोलतेय. मल्हार आणि मीरानं ना तुमच्या समोर वेगळं चित्र निर्माण केलंय, वेगळंच कागद निर्माण केलंय तुमच्या समोर. ते तुम्हाला गंडवताय. कुठल्याही कागदावर सही करू नका, कळलं का? मल्हार आणि सगळ्या स्टाफचं अग्रीमेंट कॅन्सल झालंय आणि ते सगळं नवीन सलॉनमध्ये इन्क्लूड होईल. नो, काय आहे? हाऊ डेअर यू! चीटर आहात तुम्ही, चीटर आहात तुम्ही सगळे. या रोहीला तर मी बघूनच घेईन. खूप नावाजलेली कंपनी आहे ना, नाही तिची कंपनी मातीत मिसळली ना तर नावाची कोको नाही, कोको. मला फसवल्या प्रकरणी तुला मी जेलमध्ये घातल्याशिवाय शांत बसणार नाही. एक मिनिट मॅम, तशा तर खूप एज्युकेटेड वाटतं तुम्ही, पण वागणुकीत तसं काहीच नाहीये. तुमच्यासमोर ठेवलेलं हे कॉन्ट्रॅक्ट वाचून सही केली असेल ना तुम्ही. प्रोफेशनल प्रोफेशनल म्हणता स्वतःला, जरा वागा की तशा.
माझ्याशी नीट बोलायचं कळलं ना, नाहीतर नाहीतर काय, मीराचा नवरा जिवंत आहे अजून. कळलं? नवऱ्यासाठी एक बाई काय काय करू शकते हे आता तरी कळलं का तुम्हाला? मी हे सगळं माझ्या मल्हारसाठी, माझ्या कुटुंबासाठी केलं. आणि प्लीज फसवलं वगैरे अशा गोष्टी ना तुमच्या तोंडी बऱ्या दिसत नाही. त्यामुळे तुम्ही तर प्लीज बोलूच नका ना. अजूनही वेळ गेली नाही. आता तरी सुधरा, नाहीतर तुमचा हाच अहंकार तुमचा जीव घेईल. पण ना कोको मॅडमचं सलॉन सोडलं हे बरंच झालं. काहीतरी नवं ॲग्रीमेंट केलंय असं ऐकलंय. पण आता कोकोचं सलॉन मोठं होणार ना. आरोही मॅम सगळी इन्व्हेस्टमेंट कोकोच्याच सॅलॉनमध्ये करतात. मला ना मल्हारची खूप काळजी वाटते. नाही म्हणजे आता कोको मॅडम ना त्याला राबवणार आणि त्या बदल्यात त्याला काही करूही देणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे यार मल्हारसाठी. हो, पण मला ना विश्वास आहे यातून पण ना काहीतरी मार्ग निघेल. आपण असं निगेटिव्ह नको राहायला. करेक्ट आहे. कोकोचं सॅलॉन मोठं झालं तर होऊ दे ना. आपण पण दुप्पट मेहनत करूया आणि मीराचं सॅलॉन कोको सॅलॉन पेक्षा मोठं करूया. काय काय बोलत होता? अरे काही नाही. हे बघा, जे झालं ते झालं. आता गोष्टी आपल्या हातात थोडीच होत्या. आता इथून पुढे आपण अजून मेहनत करूया. आणि एक संधी गेली तर दुसरी येईल की. हो खरंय, आपण ना दुपटीने मेहनत घेऊया. दुप्पट नाही, चौपट मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्याला. आपण करूया ना मल्हार. तू नको टेन्शन घेऊस. नेहा इतकं सोपं नाही अगं. हे बघ, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, खूप कष्ट करावे लागणार आहेत. कदाचित आपल्याला आपलं सलॉन 6 वाजताच ओपन करावं लागेल आणि रात्रीपर्यंत चालू ठेवावं लागेल. कारण आपल्याला तेवढा वेळ सेलिब्रेट करायचं आहे. कारण आपली डील क्रॅक झाली आहे. काय? एवढ्यावरच खुश होऊ नका. आणखीन एक गुड न्यूज आहे. ती अशी आहे की मी आता कोको सलॉन मध्ये पुन्हा जाणार नाहीये. कोको सलॉनला आता कायमची सुट्टी. हेलो, गो ऑन. सेलिब्रेशन तो बनता ही है. फाइनली यू गॉट युअर डील. ओके. आणि मल्हार आता तुमच्या सोबत कामही करणार आहे. सो हॅपी. तसं नाही मॅम. सेलिब्रेशन काय आम्ही नंतर पण करू शकतो ना. मल्हार, मीरा, टेक दिस. दिस इज युअर ॲडव्हान्स. 2.5 लाख कॅश. एवढे? मॅम ऐका ना, एवढे पैसे ठेवून आम्ही तरी काय करू? नो, यू नीड इट. यू नो, फॉर बिझनेस एक्सपान्शन. आपल्याला आता बिझनेस वाढवायचा आहे. सो नवीन जागा बघावी लागेल. मार्केटिंग, प्रमोशन, ऍड्स, यू नो, लॉट्स ऑफ थिंग्स. हे लागतील पैसे. ओके, ठेवून द्या. ओके गाइज, यू कॅरी ऑन. आय बेटर हरी अप. आय हॅव टू लीव्ह. ओके, बाय. सी यू. ऑल द बेस्ट. बाय. मला असं वाटतं आपण हे पैसे परत करूया. जसे जसे आपल्याला लागतील तसे आपण आरोही मॅम कडून घेऊ ना. चल मॅम. येस मीरा. मॅम, हे पैसे तुम्हीच ठेवा प्लीज. काय ना मॅम, 2.5 लाख खूप आहेत. आम्हाला सवय नाही आहे इतक्या पैशांची. आणि तसे गरज पडली ना तर आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट पार्टीलाच द्याल. यू आर रिअली क्यूट मीरा.
यु नो गाईज, तुमचा हाच प्रामाणिकपणा आणि तुमची हीच इमानदारी आवडतीये मला. डोंट वरी, आय ट्रस्ट यू. ओके, कीप दिस अँड येस, कीप इन टच. ओके, बाय, सी यू सून. बाय बाय. तू का हात धुवून त्या मल्हार आणि मीराच्या मागे लागल्याचं? का त्यांच्या आयुष्यात सतत ढवळाढवळ करायची असं तुला? त्यांच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स कमी आहेत की तू वाढवते सारखी? तरी नशीब मी अडवून ठेवलं होतं तिला. अडवून ठेवलं होतं आई. घरच्या सुनेला तुम्ही खोलीत कुलूप बंद केलं होतं. शोभतं तुम्हाला हे? घरची सून म्हणजे नाती कळतात, माणसं कळतात, पण ती टिकवण्याची थोडी सुद्धा अक्कल नाही ना आपल्याला. वैशू, या घरची सून व्हायचं असेल ना तर त्या मीराकडे बघ जरा. किती समंजसपणे वागते ती, या घरची जबाबदारी घेते, आईची काळजी घेते, मल्हारला सपोर्ट करते. आणि तू तिचे इतके आदर्श नाही होऊ शकत. थोडा प्रयत्न नक्कीच करू शकतेस ना. वैशू, शांतपणे सांगतोय, हे दुसऱ्यांच्या आयुष्यात विष घालवण्याचे प्रकार बंद कर. काय मीरा मल्हारच्या नात्यात त्यांनी काहीच फरक पडणार नाही. आपण आपल्या नात्यात पडेल. एक दिवशी ना एकटी पडशील आणि तेव्हा मी सुद्धा नसेन तुझ्यासोबत. आणि वैशू, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात आणि या मर्यादा ओलांडायच्या की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. ऐका ना आई, मला नका अक्कल शिकव. मला नीट कळतं कसं वागायचं आणि काय करायचं. आदर्श घे म्हणे. मी नाही, ती मीरा एकटी पडणार आहे. पण ती वाळवी आहे घराला लागलेली. ती वैशू तिला असं नाही सोडणार. तिचा नवरा आणि तिचा बाप दोघेही तिला सोडणार. चला, झोपायचं नाहीये? आज नको झोपायला आपण. काय हा, कशाला झोपायचा ना आज? म्हणजे मला सांग, माणूस का झोपतो? नैसर्गिक येते. अमुक वेळेला माणूस खातो, अमुक वेळेला तो काम करतो, अमुक वेळेला यार मीरा, तू किती बोर उत्तर देतेस यार. यार तू माझी बायको आहेस, माझी मल्हारची बायको आहेस तू. छान उत्तर दे. छान छान काहीतरी बोल. छान काहीतरी बोलायला नवरा आहे ना. आपण झोपतो कारण आपल्याला छान छान स्वप्न दिसतात. मग ती स्वप्न आपण पूर्ण करतो, हो की नाही? आणि आज आपली सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत. मग कशाला झोपायचं ना? ओह, अच्छा अच्छा, नाईस. पण मग रात्रभर छान झोपला नाहीस तर उद्या काम कसं करशील? हेअरकट करताना कात्री अशी वाकडी तिकडे झाली ना, मग कळेल तुला. ऐक ना, तिथे बघ, तिथे तिथे दिसतंय तुला? मोठा बोर्ड लावलाय सलॉनचा. राणी मी होणार. आणि तिथे खाली बघतेस, खाली एंट्री डोर आहे. तिथून सगळे असे एंटर करणार. अशी बायकांची गर्दीच गर्दी असणार. आणि संपूर्ण फ्लोअरवर ना असा एसी असणार. थंड थंड हवा, वा वा वा. आणि मग मग माझी बायको तिथून एंटर होणार. छानशी तू साडी नेसलेली असणार आणि सगळे तुझ्याकडे बघतायत, अख्खा स्टाफ. आणि सगळे तुला ग्रीट करतात. हॅलो मॅम, वेलकम मॅम, बॉस, द मीरा बॉस. दिसतंय का? सध्या तरी ना नायिका का दिसतायत आता. हा, आपल्या खिडकीकडे आपल्याकडेच बघतायत.
यार, तू त्यांच्याकडे काय बघतेस? सांग ना, दिसतंय तुला? हो रे, आता दिसते. काय? तू दिसतोयस. मी? ते बघ. आपण दिसतोय. मला उद्याला काहीही झालं, काहीही परिस्थिती असती ना, पण आपलं हे प्रतिबिंब असंच दिसायला हवं, अगदी असंच. आय प्रॉमिस. आपली ही गाठ जन्मभराची आहे, तू आणि मी आयुष्यभर.